कर्नाटकातील देवरनिंबर्गी तालुका चडचान जिल्हा विजयपूर येथील ग्रामपंचायत सरपंचांची डोळ्यात चटणी पूड टाकून व गावठी पिस्तुलातून 3 ते 4 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। बुधवार दिनांक 3 रोजी सकाळी 8:50 सुमारास गावातील हेअर कटिंग सलून मध्ये ही घटना घडली। भीमन गौडा कलन गौडा बिरादार वय वर्ष 40 असं सरपंचाचं नाव आहे। या प्रकरणी चौघांविरुद्ध चडचण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। वसीम बशीर मणियार, रजुल्ला नबीशा मकानदार आणि मौलासाब लाडलेसाब बोरगी, फिरोज रमजान औराद राहणार देवरनिंबर्गी अशी त्यांची नावं आहेत। या प्रकरणी मृत सरपंच भीमन गौडा यांची पत्नी राजश्री बिरादार वय वर्ष 35 राहणार देवरनिंबर्गी यांनी फिर्याद दिली आहे। 2023 मध्ये सरकारी कामातून जाकीर बशीर मणियार यानं ग्रामविकास अधिकारी राठोड यांच्याशी भांडण केलं होतं। या प्रकरणी दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणी तो कारागृहात जाऊन आला होता। त्या प्रकरणाच्या रागातून जाकीर याचा भाऊ वसीम याच्यासह संशयितांनी शिवीगाळ करत पीडीओ राठोडला पुढे करून माझ्या भावाविरुद्ध केस करून त्याला जेलला पाठवला, तुला सोडणार नाही अशी धमकी दिली होती। त्यानंतर बुधवारी सकाळी सरपंच भीमन गौडा हे गावातील श्रीमंत भीमाशंकर न्हावी यांच्या हेअर कटिंग सलून मध्ये गेले होते। तेव्हा संशयितांसह काहींनी शिवीगाळ करत तू इथं सापडलायस, आता खल्लास करू म्हणत त्याच्या डोळ्यात चटणी पूड टाकून ते चेहऱ्याला फासून त्यांचे डोके व छातीवर पिस्तुलातून 3 ते 4 गोळ्या झाडल्या। त्यात ते गंभीर जखमी झाल्यानं त्यांना उपचारासाठी विजयपुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता। रात्री 7:30च्या सुमारास गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले।